मुलांनो, तुम्हाला तुमच्या दूरच्या नातेवाईक किंवा एखाद्या मित्राशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही कोणत्या साधनाचा वापर करणार? फोन. शाबास. अजून? मोबाईल. व्हेरी गुड सायली. अजून कोण सांगेल? भगीरथ, लक्ष कुठे आहे तुझं? बस खाली. अनिता, तू सांग. पत्र. अगदी बरोबर. तर मुलांनो, आज आपण पत्रलेखन हा भाग पाहणार आहोत. खाल्ली का भाकर? आज्या, दादा कुठे गेल्यात? तू बाप होय, गेलाय खाल्ल्या वावरात पराठे उपटायला. जाऊ दे, ती शाळा काय म्हणती? मॅडमनी पत्र लिहायला सांगितलंय. मग लिहू की? कुणाला लिहू? मला लिहू. ही आज्या, तुला पत्र लिहायचंय. कोणाला असते? असं जवळजवळ कोणीतरी. जवळचं कोणीतरी? तसं जवळचं म्हणलं तर पाऊस आहे, माती आहे, नदी आहे. पत्र लिहिण्यास कारण की तू बरे आहेस ना? दादा म्हणतात हल्ली तू जागा नसते. मी असं ऐकलंय की आम्ही माणसाने तुझ्याच्यात खूप सारे पाप धुतलीत म्हणा. त्या पापाच्या आजानं तू कुठं गरज नाहीस ना? तसं असेल तर मी तुझ्या मनापासून माफी मागतो बघ. नदी माहित तुला तर समजा ठाव आहे. पाऊस नाही झाला तर तू कोलीपत राहणार. आणि त्याशिवाय आज दादा शेती करते. ज्वारी, गहू, हरभरा असं काय पण पेरतात. मागल्या साली ढगाने टोमले पडले तरी तो पाना मात्र शाबूत होता. नदी माहित होता एकटीच्या भरशावर माझ्या दादाने मातीत बी टाकले होते. तो आवाला भावता तर बियाणी बासा झाला होता. प्रधान फुलं त्याने आधी त्यांनी माना टाकल्या.
पावसाने तर दगडाचं काहीच केलं होतं. आणि तू शेवटी पाणी पाणी करत गावाघरी गेलीस. काय ते माझ्या खऱ्या आई म्हणे. आजाच्या डोळ्यातले हिरोचं पान करपोल गेला होता. हातचे पीक जाताना दादा आतल्यात कुडत होता. औंधाला पाऊस पडला तर रोगटपूर कोल्हा नदीत जीव देतो असं काय बाय म्हणायला लागला. खरं सांगतो ना तेव्हापासून मला लई बेळ वाटायला लागले बघ. आजानं दादाशिवाय मला या जगात दुसरं कोणीच नाही. काही बी करतात त्यांना मरू दे ना. तुझ्या समजा ना त्याला सांग लई पाऊस पड पण तुला दुसरी भरून होते म्हणा. मॅडम म्हणतात पत्र की समोरच्याला सारा करत म्हणून मी तुला पत्र लिहित आहे. आणि तो अशा मला तरी जॉब आवडतो कोणी का. खरं सांगू का नाही मला एकदा तरी तुला दुधड भरून राहताना बघायचं. भले त्या परत मी वाट गेलो तरी चालेल. पर दादा राजाच्या पूर मला आता बघवत नाही. तू जा बघिरात. अय येड्या वासक्याच्या इकडे कुठं राहून आणायचं. असं चालतो पण दादा तू समोरून राह बरं. आता लई मोठा पाऊस येणार आहे. नदीला एवढा पूर येईन एवढा. बापाला शिकव म्हण नदीला पूर येणार आहे. चल काय करावं पोराला वा. हिंडत इकडे तिकडे आज्यासोबत बसायचं घरी. तर डोसक्याला ताप झाला रे का.